नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला करून दाखवत आहे मुगाची आमटी। मुगाच्या डाळीची आमटी ती आपण वरणाच्या ऐवजी सुद्धा करू शकतो। वरण नाही केलं कधी तर आमटी केली खूप छान लागते। भाकरी चपाती किंवा भातावर खायला खूप सुंदर लागते आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खाऊ शकतात अशी आमटी आहे। तर पहा, इथे मी पातेल्यात करते म्हणून मी पातेल्यात टाकलेलं आहे तेल। 2 ते 2.5 पळी मी तेल टाकलेलं आहे। त्याच्यानंतर टाकलेले आहे जिरे मोहरी, छान तडतडून द्यायची आहे। मग टाकायचा आहे कढीपत्ता आणि लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत मी इथे 7 ते 8 ठेचून। आणि त्याच्यानंतर टाकायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो आणि हळद हिंग टाकायचे आहे आणि फक्त लाल तिखट टाकायचे। जसं तुम्हाला तिखट हवं आहे कमी तिखट त्यानुसार तुम्ही लाल तिखट प्रमाण ठेवायचं आहे लाल तिखटाचं। आणि छान मिक्स करून घ्यायचे। टोमॅटो छान परतल्यानंतर मग टाकायचे आहे डाळसुद्धा छान त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे। मग टाकायचं आहे आपल्याला पाणी मी इथे थोडं जास्त टाकणार आहे आणि पाणी आपल्याला गरमच टाकायचं आहे, गार पाणी टाकू नका। गरम पाणी टाकल्याने पटकन उकळी येते आणि तर्री वगैरे छान सुटते, त्याच्यामुळे मी इथे गरम पाणी टाकले। क्वांटिटी मला थोडी जास्त करायची कारण मी भात केला होता फक्त, म्हणून त्याच्यावरती पुरेल अशी आमटी ठेवायची होती, त्याच्यामुळे मी इथे पाणी जरा जास्त ठेवलं आहे। आणि 3 ग्लास मी इथे पाण्याचे टाकलेले आहे आणि त्याच्यानंतर आमटी छान उकळून देते आणि तोपर्यंत मी लावत आहे भात। मी आज काही भाकरी किंवा चपाती वगैरे केली नव्हती म्हणून मी भातच जास्त लावला आणि भातावरच ती आमटी आम्हाला मस्त खायची होती। तर पहा, इथे तयार झालेली आहे, डाळ पण व्यवस्थित शिजलेली आहे। सो नक्की ही रेसिपी ट्राय करा, खूप सुंदर लागते। आणि कशी वाटली कमेंट्स करून सांगा। आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।